स्टार बॉयज बॅट्समन पाठवायचे आहेत पटापट. टाइम नाही आपल्याकडे, प्लीज समजून घ्या. खेळाडू कक्षामध्ये जायचे 11च्या 11 प्लेयर पटापट. हे तू कोणत्या संघाचा आहे? निकेतन. निकेतनचा आहे तू? निकेतन नाही, मनस्वीचा ना, मनस्वीचा 12 12th मॅन यायचा. बॅट्समन पाठवायचे स्टार बॉयज. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. नितीन आणि गौरव दोघं भाऊ भाऊ येतात बॅटिंगला. बॉलर आहेत अण्णा. मंगेश उर्फ अण्णा. स्ट्राईकला आहेत नितीन. फसवा बॉल होता, फसवा एवढा बॉल होता की किपर सुद्धा फसलेले आहेत. बॉल जातोय जातोय जातोय, नाही बॉल थांबलेला आहे. 2 रन पूर्ण होत आहेत. तिसऱ्या रनचा प्रयत्न करतात का बघूया. तिसऱ्या रन प्रयत्न नाही करत आहेत. 2 चेंडू येतात, 2 रन येतात, सॉरी 22 रन आहेत. एक चेंडू 2 धावा व्हायच्या स्वरूपात रन आल्या होत्या. बॉल जातोय सीमा रेषे बाहेर. चांगलाच लेग साइडला फटका मारला होता नितीन यांच्या बॅट मधून. 2 चेंडू 8 धावा. पहिला चेंडू डॉट. होता बघूया. तिसरा चेंडू घेऊन येतात मंगेश अण्णा. तिसरा चेंडू शॉर्ट बॉल होता. बॅटचा बॉल फेस करतो. 1 रन पूर्ण होईल का बघायचं. रन आउटची शक्यता होती पण रन आउट नाही होत. 1 रन येते. 3 चेंडू 9 धावा. टॉस बॉल होता. लेग साइडला फिरवलेला आहे 4 रनांसाठी. चांगली बॅटिंग करतात स्टार बॉयज आज. 5वा चेंडू घेऊन येतात त्यांना. समोर बॉल होता. बॉल फिरकावलेला. 1 टप्पा बॉल बाहेर जातो का पाहायचं. 1 बॉल टप्प्याने बॉल जातोय बाहेर 4 रनांसाठी.
होता बॉल आहे हवेत कॅच होते का बघायचंय कॅच ड्रॉप केलेली आहे 1 रन पूर्ण रन आउट शक्यता आहे रन आउट सुद्धा नाही होत चांगले लक आहेत बॅट्समनचे 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा सेकंड बॉलर येत आहेत प्रशांत सॉरी प्रशांत टॉस बॉल होता नो बॉल आहे नो बॉल वरती 4 रन येत आहेत नक्कीच मेजवानी आहे ही समोरच्या बॅटिंग टीमला एक चेंडू 25 धावा 25 धावा प्रशांत जोडी गच्चाल बॉलिंग करतात दुसरा चेंडू घेऊन आलेला आहेत चांगला कमबॅक दिसतोय इथे डॉट बॉल येतोय नो बॉल नंतर फ्री हिट होतोय फ्री हिटच्या याच्यावरती फक्त आणि फक्त 0 रन येते 2 चेंडू 25 धावा तिसरा चेंडू घेऊन येत आहेत एक साइडला फिरवला आहे 1 रन पूर्ण होते दुसरी रन पूर्ण होते तिसरी रन ट्राय करतील का ते पण नाही येतोय 4 रन थोडीशी मिसफिल्ड होते चांगले रनिंग केली होती पण बॉल मिळाला नाहीये त्यांना 4 रन येत आहेत दुसऱ्यांदा ट्राय करतात दुसरी रन सुद्धा पूर्ण होते चांगली बॅटिंग चांगली रनिंग 4 चेंडू 31 धावा येत आहेत समोरच्या दिशेने बॉल फिरकाला आता 1 रन पूर्ण झालेली आहे दुसऱ्यांदा ट्राय करताना बघायचा रन आउट होण्याची शक्यता आहे दुसरी रन सुद्धा पूर्ण होते 5 चेंडू 33 धावा शेवटचा चेंडू आहे शेवटचा चेंडू शिल्लक आहे प्रसाद यांचा शेवटचा चेंडू
शेवटचा चेंडू डॉट चेंडू येतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा येतात. रवींद्र पंधेरे आणि भाग्यवान चव्हाण. शूटर आलाय मेन थांब आता. स्टार बॉयज वाल्यांचा शूटर आलाय. म्हणजे स्टार बॉयज ची खेचणार यांचा असा. ओके बेटा उधर. हां ये दर्शू. ए दर्शन तुला आवाज येतोय बघ तो. ए दर्शन तुला आवाज येतोय. दादा उधर उधर इधर दे दो बाद इधर दे दे. अंपायर दे दो पहिला. दे घे आता घे दे याला दे ना. घे. उनको एक एक प्लेट मतलब 20-20 का कर दो. और इधर देना बाद में एक प्लेट. चटनी डाल के. नको. बिना चटनीचा घे इकडे एक घे. पहले इधर एक देके जाओ बाद में उधर दो देना अंपायर को. कॅच आहे. 6 धावांसाठी नितीन यांच्या बॅट मधून 6 धावांसाठी फटका येतो. गगनचुंबी षटकार होता. 39 धावा झालेल्या आहेत. एक चेंडू 39. देवा 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 यांना पहिल्याच चेंडूवरती षटकार मारलेला आहे नितीन यांनी. बघूया नितीन मी आधीच बोललो होतो पहिल्याच बॉलवरती षटकार मारतो सगळ्यांना. दुसरा चेंडू घेऊन येतात दुसरा देवा. समोरच्या दिशेने नितीन यांनी सेम तशाच पद्धतीचा षटकार. 2 चेंडू 2 षटकार. तिसरा चेंडू सुद्धा फिरकावला होता पण मिस पूर्ण मुले 4 रन मिळत आहेत. पूर्ण झालेले आहेत. चांगली बॅटिंग. डॉट चेंडू येतोय. 5 चेंडू 50 धावा. अंपायर फिल्डर बघायचे आहेत. अंपायर फिल्डिंग बघायचे आहेत. लेग साइडला ऑफ साइडला 3 फिल्डर आहेत. लेग साइडला 7 फिल्डर आहेत. 4-6 4-5.
अंपायर सांगायचं डिसिजन नक्की काय आहे. ओव्हर झालेली आहे 52 रन. नोच होता बॉल. समोसावाला पूरा डब्बा पलटी करो इधर. प्रथमेश खाएगा शाम तक. Cameraman running for rock. चांगली बॅटिंग केली नितीन यांनी. 24 धावा कुठलेल्या आहेत. मॅचचे मॅन ऑफ द मॅच वर्सेस मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच येत आहेत. रवी पंधेरे समोर बॉल होता, डॉट बॉल काढतायत. मी का मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली ते दाखवून देत आहेत. शॉर्ट बॉल होता पण स्लोवर पण होता. फसवा चेंडू होता. रवी पंधेरेला बॉल समजून दिला नाहीये आणि 22 रन येते. त्रेपन्न धावा होतात. 3 चेंडू 53. चौथा चेंडू शॉर्ट बॉल होता. लेग साइडला फिरकावलेला आहे. एक टप्पाकात फिल्डरने बॉल कलेक्ट केलेला आहे. दुसरी रन पूर्ण होते का बघायचं. तिसऱ्या रन साठी ट्राय केलेला आहे. तिसरी रन सुद्धा पूर्ण होते का. 3 रन पूर्ण होत आहेत. चार बॉल 56 धावा. पाचवा चेंडू येतोय. समोरच्या दिशेने फिरवलाय. 1 रन पूर्ण होते. दुसरी रन ट्राय करते का बघूया. दुसरी रन ट्राय करत होते पण रनआउटचा विकेट मिळतोय. 5 चेंडू 57 धावा. शेवटचा बॉल असणार आहे रवी पंधेरे. मिस्टेक मध्ये काय रे. मिस्टेक मध्ये काय आलं तुझ्या. शेवटचा चेंडू रवी पंधेरे. पंधेरे बाळाला पाहू शकता तुम्ही. ओव्हर चेंडू होता. बॅटला लागलेला आहे का बॉल. 1 रन पूर्ण होते. दुसरी रन ट्राय करतात का बघूया. दुसरी रन सुद्धा पूर्ण होते.
4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 59 म्हणजेच 59 रन होत आहेत. अब बस एक नजर गोकुलधाम आणि निकेतनचे कॅप्टन यायचे मॅच होणार आहे. त्याला जिप्पे करून टाक ना 200 समोसावाल्याला. ओ अंकल अंकल इधर आओ, किसको दो मत अभी घर पे. सेकंड इनिंगचा पहिलाच बॉल दीपेश पवार यांनी 5-14 झालेले आहेत पहिला बॉल पडल्यानंतर. 5-29 ला 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत.
5:29 ला 3 ओव्हर नाही पूर्ण झाल्या तर शेवटच्या ओव्हर मध्ये एक फिल्डर आत घेतला जाईल. चांगला फटका खेचला होता समोर. 6 धावांसाठी येतोय सुशील यांच्या बॅट मधून. बिर्याणी नाही शेट, बिर्याणी पेंडिंग आहे. उद्याचा दिवस भरणार आहे मी. आज जिंकलं तर उद्या बिर्याणी लागू आहे. गेला बाहेर बघ. चांगली बॅटिंग करतोय सुशील. भेटायला पाहिजे ठाण्याला. नो चेंडू येतोय. ओव्हर स्टेपचा नो आहे का? ओव्हर स्टेप. नो चेंडू येतोय. नक्कीच पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. 3 चेंडू 13 धावा. येणारा चेंडू फ्री हिट असणार आहे. नक्कीच बॅट्समन तुमच्यासाठी चांगली संधी आहे या बॉल वरती बॅट उचलण्याची. तीन चेंडू 13 धावा. चौथा चेंडू घेऊन येतात दीपेश. समोर बॉल दिला होता. बॉल हवेमध्ये आहे. बघूया बॉल बाहेर जातोय का? 6 रनांसाठी. चांगली बॅटिंग करतोय सुशील. 3 चेंडू वरती 3 षटकार येत आहेत. पहिल्याच ओव्हरवरती 4 चेंडू मध्ये 19 धावा आहेत. लांब बॉल टाकला होता. थोडा फसवा चेंडू होता. सुशीलांना नाही समजलेला. 5 चेंडू 19 धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे. हे मंग्या बंद नाही होता. शेवटचा चेंडू घेऊन येतात दीपेश. लो फुंटॉस बॉल. फसवा चेंडू होता थोडा. ओव्हरची समाप्ती होते. 19 धावा. 3 षटकार काढल्यानंतर 2 चेंडू नक्कीच डॉट काढतात दीपेश. इकडे आलेला थप्पन उर्फ टप्पन टप्पन टप्पन. मनीषवी संघाचे प्लेयर्स तुम्ही बाहेर नाही येऊ शकत आहे. पॅनल्टी लागली जाईल. नाही येऊ शकत आहेत. 11 प्लेयर्सच्या विरुद्ध बाहेर नाही येऊ शकत आहेत. लास्ट वॉर्निंग देतो तुम्हाला. पटापट खेळायचं आहे. अंपायर सेकंड ओव्हर घेऊन येतात गौरव. पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. एक चेंडू 19 धावा. येणारे 17 बॉल. 39 रनची आवश्यकता मनस्वी संघाला. ऑफ साइडला बॉल विरकावला होता.
एक धाव पूर्ण होते, दुसरा रन ट्राय करतात का बघूया. नाही, एक रनच पूर्ण होते. 2 चेंडू 20 धावा. दोन चेंडू 20 धावा होतात मनस्वी संघाच्या. सॉरी, थोडं स्कोरिंग बोर्ड मध्ये होत आहे. येणारे 10 चेंडू सॉरी येणारे 16 चेंडू 40 रनांची आवश्यकता आहे. ऑफ साइडला बॉल विकाला होता. कॅच होती, कॅच सोडलेली आहे का मॅच सोडलेली आहे ते थोड्या वेळात नक्कीच कळेल. एक रन येते या बॉलवरती. 3 चेंडू 21 धावा. 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च करतायत ते गौरव. पण नक्कीच भाग्यवानकडून ही अपेक्षा नव्हती की कॅच ड्रॉप होईल. हातामध्ये कॅच पडली होती. चौथा चेंडू घेऊन येतात. साजन स्ट्राईकला. साजन यांनी समुद्र दिशेने बॅट फिरवलेली आहे. बघूया बॉल जातो का. एक टप्पा पडतो. बॉल नाही जात आहे. समुद्र साईडला बॉल जात नाही. 2 नाव पूर्ण होत आहेत. तिसऱ्या रनचा ट्राय करतात. बघूया तिसरी रन पूर्ण होते का. आणि तिसऱ्या रन वरती रन आउट येतं. सुशील चांगली बॅटिंग करत होती. तिसऱ्या रनची काही गरज नव्हती. चांगल्या रन चालल्या होत्या. विकेट टाकायची काही गरज नव्हती. सुशील यांनी चांगली बॅटिंग केली होती. 21 धावा चेस मारल्या होत्या. विकेट टाकण्याची काही गरज नव्हती. पुढे रन आल्या असत्या. चार चेंडू 23 धावा. खोलवर चेंडू होता. स्लोवर बॉल होता. डॉट चेंडू होतोय. 5 चेंडू 23 धावा. चार येतात रन या ओव्हर मध्ये. 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च करतात. एक रनआउट सुद्धा मिळालेला आहे संघाच्या याच्यामध्ये. शेवटचा चेंडू 23 धावा. शेवटचा चेंडू बघूया. देवांना फुंटॉस बॉल होता. चांगली फिल्डिंग. गच्चाल फिल्डिंग मध्ये थोडीशी. एक रन पूर्ण होते. दुसरी रनचा ट्राय करता. दुसरी रन सुद्धा पूर्ण झालेली आहे. मनस्वी 11 साठी. किती वाजले.
शॉर्ट बॉल होता, साजनांनी फिरकावलेला भाऊ, कॅच होते का पण नाही, षटकार जातोय साजनांच्या बॅट मधून. मनस्वी 11 ला एक चेंडू 31 धावा होतात. दुसरा चेंडू घेऊन येतात. फुलटॉस बॉल होता, तेवढ्याच ताकदीने बॉल मारलेला सीमारेषेच्या बाहेर, षटकार साधे. बॉल टाकला होता, स्लो बॉल टाकला होता, सहजन यांना जज करता नाही आले, एकच रन येते. तीन चेंडू 38 धावा. चांगला कमबॅक करताय. डॉट बॉल येतोय. पहिले 2 षटकार आल्यानंतर त्याच्यानंतर फक्त आणि फक्त 2 पुढच्या चेंडू मध्ये एकच धाव खर्च केलेले. 4 चेंडू 13 रन देतात. चार चेंडू 38 धावा. 8 चेंडू मध्ये 22 धावांची गरज. समोरचा बॉल होता, एजय विकेट मिळतोय. मुन्ना मुन्ना आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा होतात 44. रनाची आवश्यकता. स्ट्राईकला साजन आहेत. मागच्या ओव्हरच्या पहिल्या 2 चेंडूंवरती 2 बॉल 2 षटकार मारले होते साजन याने. येणारे 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. बॉलर आहेत भाग्यवान. भाग्यवान
6 चेंडू 16 धावा. साइडन बॉल होता, लो पुंटोस बॉल होता, साजन यांनी भिरकावलेला आहे आणि दीपेश यांनी तेवढी चांगली फिल्डिंग केलेली आहे लेग साइडला. चांगली अशी कॅच पकडलेली आहे. साजन यांचा विकेट येतोय, मेन विकेट येतोय कारण साजन मारत होते वन साइडने. चांगला बॅट्समनचा विकेट जातोय. येणारे 5 चेंडू 16 रनांची आवश्यकता. नक्की साजन यांच्या पहिल्या बॉलवरती जर षटकार आला असता तर मॅच थोडी खुली झाली असती. चांगला शॉट मारलाय. बघूया बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय का, नाही जाते. बॉल कॅच घेतात. बॅट्समन येतात प्रशांत. फास्ट करायचं, फास्ट. येणारे 3 चेंडू 15 धावांची गरज आहे. साइडन बॉल टाकतायत, चांगली फिल्डिंग करतायत. एक रन पूर्ण होते. दुसरे रन सुद्धा घेतात का बघायचे, नाही. फिल्डर चांगले आहेत तिकडे. 2 चेंडू 14 धावांची आवश्यकता. सामना स्टार बॉयच्या दिशेने पूर्णपणे झुकलेला आहे. येणारे 2 चेंडू 14 धावा. जर इकडे जर 9 बॉल आला तर थोडीशी, पण नाही. चांगला फटका मारलाय अंपायर. 4 रनांसाठी येतो. 4 रन येतात.